याचं कसं होतं, वन वे ट्रॅफिक होतं. मला दिलेला जो विषय आहे तो आहे कुटुंब प्रबोधन. मला जेव्हाही कुणाकडून विषय मिळतो तेव्हा मी नोट्स काढायला सुरुवात करतो. व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी नोट्स काढायला. कारण असं आहे की मी जोपर्यंत बोलणं बंद करत नाही जोपर्यंत कमीत कमी 5 प्रश्न तुमच्याकडे येतो. कारण त्या प्रश्नाच्या माध्यमातून जेव्हा केव्हा ह्या विषयावर मी कुठेतरी बोलीन, मला कोणी बोलावतील, तेव्हा माझी मास्टरकी झाली. लक्षात, तेव्हा तुम्ही 5 प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. त्याच्यामुळे मी जे काही थोडं बोलणार आहे या तुम्ही अटेंटिव्हली चांगला आहे. थोडंसं पहिले शिवराज्याभिषेक याच्यावरती बोलतो आणि मग माझ्या विषयावरती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आजचा 1674 6 जून ते राजे झाले. मग त्याच्या आधी ते कोण होते? चर्चा कोणावर आहे? हे चर्चासत्र आहे बाबा. ते कोण होते? नाही ना होते साहेब? काही तर असतील, काही तर मुद्दा असेल, काही तर एज्युकेशन असेल, असिस्टंट प्रिन्सिपाल असेल, लेक्चरर असेल, अजून कोणी इन्स्ट्रक्टर असेल. कोण होते मग ते? बोला बोला बोला. हा कार्यक्रम चर्चासत्र आहे, तुम्ही बोलले पाहिजे. त्याच्या आधी ते शिक्षा करायचे ना, कडेरोट ही शिक्षा होती आणि हत्तीच्या पायाखाली द्यायची. त्याच्या हत्तीच्या पायाखाली दिलं म्हणजे त्याचा तर फार पडच निघून जात असेल नाही, रोड रोलर टाईप असं आपल्या टाईप. तर त्यावेळी शिक्षा फार कठोर होती. आता शिक्षा जवळपास बंदच झाल्या. आता शिक्षा हा प्रकार जवळपास बंदच होतो. मग शिवाजी महाराज कोण होते त्यावेळेला? शिक्षा वगैरे देत होते. म्हणजे उपराजे हा प्रकार होता का? राजे, उपराजे, प्रिन्सिपॉल, असिस्टंट प्रिन्सिपॉल असं काही होतं ना त्यावेळेला, व्हाईस प्रिन्सिपॉल वगैरे. मग ते कोण होते? कारण जरा विचार करा. जीवनात सगळ्यात जास्त वापर हातात, 2 हातापेक्षा डोक्याचा करायचा. कोण होते? तुम्ही शिवाजी काही वाचले की नाही वाचले? किती लेसन होते शिवाजीवर? आम्हाला 10वीला दी कोरोनेशन ऑफ शिवाजी महाराज म्हणून एक लेसन होतं. कोरोनेशन म्हणतात त्याला, म्हणजे राज्याभिषेक. त्यावेळेला 2 लाख रुपये लागले होते. हे आजच्या 1674ला आज किती किंमत असेल त्याची. आणि सरांनी सांगितलं प्रिन्सिपल साहेबांनी की ते गागा भट्ट यांना आणलं होतं काशीवरून. म्हणजे गागा भट्टच कोरोनेशन करू शकते हा विशेषाधिकार त्यांना होता. हा विशेषाधिकार त्यांना होता. आपण सत्यनारायणाची कथा करतो तो भटजीला बोलवतो, पुणे आणतो का पांढऱ्याला एखाद्या सध्या पांढर बोलवतात करून कथा होतो का? थोडं पांढऱ्याला बघून चालतो कथा तर माहिती तुम्हाला का? मग शिवाजी महाराज आधी कोण होते? शिवाजी महाराज आधी काहीच नव्हते आणि शिवाजी महाराज सर्व काही. याचं कारण त्यांनी मावळ्याच्या भरोशावर राज्य केलं. फक्त मावळे आणि किल्ले सर कळत गेले. त्यांचे वडील शहाजी महाराज तर विजापूरच्या दरबारावर उच्च पदस्थ होते, म्हणजे आजचे कमिशनर सांगा. आणि ते शिवाजीला म्हणायचे की भानगडी तू पडू नको, तू तिकडे येऊन जा विजापूरला, तुला चांगलं पद मिळेल, तुझेच ती हो, मी कलेक्टर नाही का, पुढे तू होशील कलेक्टर, मी होईल कमिशनर, पक्षाने सेक्रेटरी बनत वगैरे. शिवाजी महाराजांनी एवढा विचार कधीच घेतला. बोलावलं होतं ना शहाजी महाराज. त्यांना स्वतःच्या भरोशावर मावळ्यासाठी, मावळ्यांच्या हक्कासाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जसा विचार आंबेडकरांच्या मनात आला तसा त्यावेळेस शिवाजी. आणि दुसरं कारण असं होतं, तुम्हाला मी सांगतो, शिवाजी महाराज शिक्षा द्यायचे, पण शिवाजी महाराज ब्राह्मणाला शिक्षा देऊ शकत नव्हते ही त्यावेळी. म्हणून त्यांना सार्वभौम राजा होणार. इतिहास सांगतो, पुस्तकं सांगतात, मी नाही सांगतो. आता शिवाजीवर जे काही बोलले त्याचे पाहता का शिवाजीला? युट्यूबच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून आलं लक्षात. त्यांच्यात आमच्याजवळ जे आलं ते आम्ही सांगतो. आता आपला मुख्य विषय आहे ते म्हणजे कुटुंब प्रबोधन. चांगल्या नोट्स काढले. कुटुंब प्रबोधन म्हणजे काय? याचा प्रबोधन शब्दाचा अर्थ मला समजायला 2 तास लागले. प्रबोधन शब्दाचा आपण कसं आहे, आपल्याला सगळंच माहित आहे आणि आपल्याला काहीच नाही. आपण असे लोक आहोत
वी द पीपल ऑफ इंडिया असे लोक माहीत सगळंच आहे पण काहीच नाही. तुम्हाला म्हटलं माहीत आहे का रे, तुम्ही म्हणाल हो, इथे येऊन सांग बा आम्हाला, आणि तुझं व्हिडिओ शूटिंग करतो बोलताना तो बोलतो बा आपल्या जरूर नाही बा त्या भोपाळात आपण करत नाही. असा आहे वी द पीपल आहे की नाही. आता आपल्याला कुठेतरी बदलायचं. आता प्रबोधन म्हणजे काय हे मला मराठीत समजलं नाही म्हणून मी त्याचा ओकेचा इंग्रजी शब्द पहा, म्हणजे इंग्रजीचा राईट लागते का, म्हणजे इंग्रजी शब्द आहे एनलाइटमेंट, म्हणजे फॅमिली एनलाइटमेंट आणि एनलाइटर असाही शब्द आहे जो प्रबोधनकार आहे त्याला एनलाइटर म्हणतो आणि गौरव होतो. आता कुटुंब प्रबोधन हा विषय फार महत्वाचा याच्याकरता आहे की आपल्या कुटुंबामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये आजोबा असतील ना, कोणाकोणाचे आजोबा आहे बा, आजोबा करा आजोबा आहे मी माझ्या आजोबाला पाहिलं नाही आणि मी माझे वडील फार रागीट स्वभावाचे होते. त्यावेळेला लोक होतेच काम करायचे, बोलायचे. म्हणजे माझे वडील मला नावाने बोलवायचे, मला टोपड्या म्हणून बोलवायचे. म्हणजे आपण माझं प्रबोधन कसं होतं, टोपड्याकडे गेलं म्हणजे माझ्या लग्न झाल्यावर तुला म्हणायचे हा टोपड्याकडे गेलो घालून गेली. पण त्याच्यामध्ये प्रबोधनामध्ये प्रेम होतं, तेव्हा जे प्रेम होतं ना ते प्रेम आता नसतं झालं. मला काहीच नाही वाटायचं. आणि वडिलांनी चालता बोलता पोट्या समोर आला एखादा चापट मारणे हे पाहून त्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रेम होतं. आता कुटुंबाच्या प्रबोधनामध्ये आजोबा जे आहे त्यांना काही सोय नाही कुणाचं प्रबोधन करायचं, कारण आजोबाच्या पेक्षा आपण खूप पुढे चालतो. आता कुटुंबामध्ये रमोपान व्हायचं, कुटुंबाने आता पहा तुम्ही म्हणजे याच्या फोर व्हीलर कार्स आहे ना, पॅसेंजर कार बेटा मी जास्त नाही बोलणार पण दोन लक्षात. पॅसेंजर कार्स वगैरे आहे ना, याच्या डोळे कशी करतात माहिती आहे का, नवरा बायको मुलगा मुलगी एखादा आजोबा पिकल्या मिशीवाला आणि मग चावी आहे त्याच्या हाती आणि मग मारुती एरंड आहे, मारुती एसटी नाही का, फॉर्च्युनर गाडी त्याची ॲडव्हर्टाइज म्हणजे कुटुंब दाखवावं लागते की ही गाडी कुटुंबाकरता आहे. म्हणजे गाडीवाले सुद्धा हुशार झाले, तुम्ही रे बाबा एक राहा रे, विभक्त होऊ नका, तुम्ही एक राहा, ही अशी गाडी घ्या, या गाडीत चांगले फिरायला जा, महाबळेश्वरला माथेरानला जा, नाही कुठे जाणं होत असं जवळच्या चिखलदऱ्याला तरी जा, म्हणजे कुठेतरी तुम्ही एकत्र राहून प्रबोधन करा. प्रबोधन म्हणजे मोटिवेशन, प्रबोधन म्हणजे एक प्रकारचं मोटिवेशन. आजोबा आपल्याला मोटिवेट करायचे, आपल्याला प्रेरणा द्यायचे. आणि प्रबोधन म्हणजे काय, प्रबोधन म्हणजे सत्य आणि असत्य यांच्यामधला फरक जो जाणून देतो तो प्रबोधन. व्हॉट इज ट्रूथ अँड व्हॉट इज फॉल्स, द पर्सन हू टेल्स द डिफरन्स बिटवीन दीज टू वर्ड्स, ज्याला आपण एनलाइटर, हा आहे प्रबोधन. आता उलट आहे, आता काय झालं, आपण डिजिटल इरामध्ये आहोत, म्हणजे नॉलेज इरा. 21st सेंचुरीमध्ये आपण आता बरं समोर आलो, 25 वर्ष आपण पुढे आलो, 21व्या शतकाच्या. जे डिजिटल एज आहे ज्याला आपण नॉलेज एज म्हणतो, या नॉलेज एजमध्ये आता प्रबोधन आजोबा नातवाचं करत नाही, तर नातू आजोबाचं करतात. कारण त्याचा जो कॉम्प्युटर आहे त्याला सगळं माहीत आहे, तुम्हाला समजत नाही, पैसे ट्रान्सफर आपल्याला जमत नाही, मुलं पटकन पैसे ट्रान्सफर करतात. मला व्हिडिओ शूटिंग जमत नाही, व्हिडिओ शूटिंग चालू आहे ना आपली, थोडं सगळ्यांच्या बद्दल स्टेज वगैरे आहे म्हणजे मी हे UCN पाठवणार आहे. UCN सगळे येणारा त्यांना उभा होतो, इंटरेस्ट घेतो वाटल्यास मी तुला 100 रुपये देईल. माहिती वाटत त्याला सगळा मी आहे मागेच नाही. प्रबोधनामध्ये आपण पाहतो, आता हे प्रबोधन जे करणारे लोक आहेत हे जसं इसवी सन सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी आपले वेगवेगळ्या विषयावर आपले मतं ठेवले.
आता मी त्या राजकीय अवस्थेपासून सिव्हिलाइज वर्ल्ड पर्यंत काही येणार नाही, एवढा मला वेळ नाही. परंतु जसं जसं आपण सिव्हिलाइज होत गेलो, राजे रजवाडे येत गेले, राजाचा एक वर्ष पूर्ण संपला, दुसरा राजाचा वंश आला, यादव गेले, नंद आले, नंद गेले, त्यानंतर मग ते आपली पुढची जी पहिली रजिया सुलताना आली, त्यानंतर मग आपल्या देशात आपण पाहतो मुघलशाही होती, कुतुबशाही होती. लक्षात अशा प्रकारे असं शाहीचं ते घराणं राहत गेलं. तिकडे पश्चिम बंगालमध्ये शेरशाह सुरी होता. म्हणजे अनेक भागावरती अनेक राजे राज्यकर्ते होते आणि त्यांच्यामध्येही एक प्रकारचं प्रबोधन व्हायचं. आताचे आपले प्रबोधनकार आपण जर बघा, तुकडोजी महाराज बघा, तुकाराम महाराज बघा, संताजी महाराज बघा, आपले गाडगे बाबा बघा, या लोकांनी समाजाचं प्रबोधन केलं आणि सत्य काय ते सांगितलं. सत्य आणि असत्यामधला आपल्याला फरक सांगितलं. त्यावेळेला काय होतं मी तुम्हाला सांगतो. शिवाजीच्या काळात भूत वैद्य होते. शिवाजीच्या काळातले भूत वेगळे होते, आताच्या काळातले भूत वेगळे आहेत. हिंदूचे भूत वेगळे होते, मुसलमानाचे भूत वेगळे होते. हे वेगळे नाही राहणार का? सारखे राहील का भूत? आणि भूत सारखे राहील का वेगळे राहील? हा विनोदाचा भाग झाला. पण भूत वैद्य म्हणून त्या बखारीमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे भूतबाधा झाली बाबा तर भूत वैद्याला बोलवा. आता बोला तर भूत वैद्याला अनावर बाहेर येतो एक गडबडी. हे समाजाचं प्रबोधन होऊन गेलं. अंधश्रद्धा फार मोठ्या प्रमाणात होत्या. नरबळी होत्या. म्हणजे राघोजी पेशवे जे होते, राघोजी पेशवेचे पुतणे म्हणजे माधवराव पेशवे. आता मोठ्याचा मोठा मुलगाच गादीवर बसायचा. म्हणजे ती शिटी बसू शकते. मोठ्याचा मोठा आणि रायगाचा लहान म्हणून त्यावेळेला ते अशा प्रकारे करायचे मांत्रिकाच्या माध्यमातून. किंवा माधवराव पेशवे केले पाहिजे. एक मराठीमध्ये दाखवला आहे, स्वामी कादंबरीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्यावेळेला ही अंधश्रद्धा समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणात. मी माझ्या लहानपणी असताना मला स्वप्न दिसायचे, तेव्हा आम्ही आजीला सांगायचो, आजी स्वप्न दिसलं का? ती त्या परदाराला बोलवायची, तो राखुंडी मध्ये करायचा. म्हणजे गिलास सांगते राखड आणि तो संपून जायचा. तो डोकं दबायचा, डोळ्यात बोलून होती आणि तो आपलं डोकं पकडून त्याच्या जवळ राखली पाहिजे. म्हणजे कसं होतं याचं कारण दृष्टी विज्ञानाची नव्हती. तुम्ही जेवढे विज्ञानाच्या जवळ जाल तेवढे तुम्ही स्वतःचा प्रबोधन करून घेण्याच्या मानसिकतेत असाल असं मला वाटतं. पुन्हा हे विधान मी वापरतो. विज्ञानाच्या जेवढ्या जवळ जाल तेवढी तुमची मानसिकता प्रबोधन, स्वतःचं सेल्फ प्रबोधन, सेल्फ एंटायटलमेंट करून घ्यायचं. मी 8व्या वर्गात देवाला रिटायर केलं. मी 8व्या वर्गात असताना देवाला रिटायर. कारण सिरियसली सर बायोलॉजी शिकवायची आणि बायोलॉजीमध्ये जे सेल होती म्हणजे प्रोटोप्लाझम, सायटोप्लाझम, न्यूक्लियस, DNA, RNA, सेल वॉल. मग मला समजलं की आईच्या पोटातून आपण लहानशी निघालो, एवढे मोठे कसे वाढून आलो? तर एका सेलचे 2 सेल, 2 सेलचे 4 सेल. सत्यापासून ढळू नका, अंधश्रद्धेच्या मागे लागू नका. आता सांगितलं मी तुम्हाला भूतवैद्याची गोष्ट. तेव्हा कोणाच्या अंगात जर भूत आलं भूतवैद्याला बोलवा. म्हणजे हे प्रॉपर डेडिकेशन होतं. हे अधिकृत डेडिकेशन होतं सुरू काळामध्ये. आणि जर समजा हे आपल्याकडे प्रबोधनकार आले नसते, तुकडोजी महाराज नसते, तुकाराम महाराज नसते, संताजी महाराज नसते, गाडगे बाबा नसते, तर आपण अजूनही फक्त करत. आता तुम्ही तो वैज्ञानिक आहात सगळं. तुम्ही प्रत्यक्ष वैज्ञानिक आहात. तुम्ही कृती करणारे आहात, आम्ही बोलणारे आहोत. आम्ही कृती कधीच केली नाही. आम्ही तर बोलणारे आहोत, तुम्ही कृती करणारे आहात, तुम्ही नवनिर्मिती करणारे आहात. आणि म्हणून कुटुंबात जो कोणी असेल त्याच्यातून स्वतःचं सेल्फ एनलाइटमेंट तुम्ही करू शकता. सत्याची कास सोडू नका. सत्य असत्यामधला फरक तुम्ही जाणून घ्या. तुम्ही बाबासाहेबांचं परिचय घ्या. मी आजपर्यंत जे काही माझ्या जीवनात करू शकतो हे बाबासाहेबांच्या परिचय राहतो. माझे बनाईमध्ये 10 पास. म्हणजे मॅनेजरियल इकॉनॉमिक्स MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवताना
मी बाबासाहेबांना दिलेले मॅनेजमेंटचे इकॉनॉमीचे सिद्धांत ते सांगायचे, त्यांचं पुस्तकं वाचायचं, मासिकामध्ये असलेले मी कठीण कापून ठेवायचं. याचं कारण त्यांचं प्रत्यक्ष होतं. आता एक फॉरेन ऑथरने लिहिलेली पुस्तकं ते आली इंडियामध्ये, नाव दिलं इंडियन लोकांनी, की आपल्या लोकांना ग्रास होतो. आपल्याला आपली बिरादरी, आपला समाज कसा आहे, आपली परिस्थिती कशी आहे हे पाहून आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं असते. प्रबोधना करता तयार राहा, आपल्या डोक्याच्या खिडक्या उघडायच्या. हितवादमध्ये चांगलं हितवाद पाहिजे तुम्हाला. हितवाद काय? हितवाद काय आहे? न्यूजपेपर आहे. कुठून निघतो? नागपूरवरून. कोणत्या लँग्वेजमध्ये येतो? त्याच्यामध्ये पंच नाही, पहिल्या पानाच्या म्हणजे दुसऱ्या पानाच्या वरच्या म्हणजे लेफ्ट साईडला वरती, लेट नोबल थॉट्स कम टू अस फ्रॉम ऑल युनिवर्स. पुन्हा एकदा वाक्य म्हणतो, लेट नोबल थॉट कम टू अस फ्रॉम ऑल युनिवर्स. म्हणजे तो काय म्हणतो पेपरवाला, की चांगले विचार आमच्या कानापर्यंत तिकडून तिकडून येऊ द्या. आमचे कान उघडे आहेत, आमचं डोकं उघडं आहे, चांगले विचार येऊ द्या, आमची बुद्धी चांगली येऊ द्या. तुम्ही आता एनलाइटमेंट करू शकता, कारण तुम्ही टेक्नो सायवी आहात. आम्ही 50व्या दशक किंवा 60व्या दशकामध्ये जे लोक आहेत, आता आमची परिस्थिती अशी आहे की थोडं बहुत इथे पुणे म्हणजे अजून ॲपमध्ये असलेले 50% फंक्शन आपल्याला माहीत नाही, पण मुलांना सगळे फंक्शन माहीत. तर आम्ही भरपूर फंक्शन नाही वापरायचे, वापरा का आपल्या कामाची फंक्शन. गुगलवर समजा तुम्ही काही पाहत असाल, त्याची सत्यता आधी करून घ्यायची, कारण गुगलने पुस्तकं उचलून लोकांनी ट्रान्सलेशन करून गुगल झालेला आहे. स्वतःचं सेल्फ प्रबोधन कधी करण्याकरता मागे पाहायचं नाही, चांगले विचार घ्यायचे. मला माहिती आहे असं कधीच म्हणायचं नाही. माहिती आहे जीवनात पुढे कोण पुढे जातो, कोण संस्थेचा अध्यक्ष बनतो, कोण एखादा सदस्य बनतो, कोण एखाद्या पदावर जातो. म्हणजे हे गुगलच्या पदावरती गेले आहेत. म्हणजे हे यांनी कसं साधे सिंपल राहिले, कॉन्ट्राव्हर्शियल नाही राहिले, सरळ ऐकत गेले. म्हणजे आपलं नाही उघडलं, दुसऱ्याला सांगितलं, आपलं तर दिलं नाही, दुसऱ्यापासूनही काहीतरी घेतलं. म्हणजे बा व्यक्ती सोजवळ आहे, दुसऱ्याच्या मताचा पण आदर करतात, स्वभाव फार चांगला आहे, शिक्षण पण चांगलं आहे, काहीतरी दुसऱ्याला देऊ शकतात, म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तेव्हा आपण सुद्धा दुसऱ्याचा ऐकून घेतो. तुम्ही चांगले लिसनर राहा, चांगले श्रोता होण्याकरता फार कसं लागतं बरं. म्हणजे श्रोता होण्याकरताही कसं लागतं वक्त्यापेक्षा. कारण तुम्हाला जर बाहेर विचारलं की कडूनी काय सांगितलं, तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे कडूनी हे होते. डॉक्टर ढोके साहेबांनी काय सांगितलं, डॉक्टर ढोके साहेबांनी हे सांगितलं. कमीत कमी 5 गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजे. चांगले श्रोता बना, आपल्या मनाची खिडक्या दारं उघड्या ठेवा, अंधश्रद्धेच्या मागे लागू नका, त्या भानगडीत पूजा पातीच्या करू नका. विज्ञान, तुम्ही तर वैज्ञानिक आहात, तुम्ही तो प्रत्यक्ष करता हे सांगायची मला गरज नाही. मोठ्याचा आदर करा आणि कम्युनिकेशन ही टू वे प्रोसेस आहे. म्हणजे एखाद्याला आपण एखादी गोष्ट सांगतो तेव्हा त्याची खात्री झाल्याशिवाय सांगतो, किंवा मला हे माहीत आहे असं शक्यतो कोणाला सांगतो. तुम्ही जोपर्यंत त्याला ते प्रात्यक्षिकाच्या द्वारे पटवू शकत. प्रबोधन म्हणजे प्रात्यक्षिकाच्या द्वारे पटवून सांगणे, नुसतं बोलणे नाही. बोलणेवाले खूप आहे, चौकात बोलणेवाले खूप. आता फोन केला 10 मिनिटं आलो तुम्ही, पण हे प्रात्यक्षिक करून हे असं आहे हे सांगणारा माणूस म्हणजे त्याला आपण काय करतो, प्रॅक्टिकल नॉलेज. नॉलेज इज नॉट इम्पॉर्टंट, प्रॅक्टिकल नॉलेज इज. तेव्हा प्रबोधन म्हणजे एनलाइटमेंट. एनलाइटर म्हणजे प्रबोधन करणारा. प्रबोधन करणे म्हणजे सत्य आणि असत्याचा फरक सांगणारा आणि समाजाचं प्रबोधन करणारा, अंधश्रद्धा नाहीशी करणारा, सत्याची कास सांगणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देणारा अशा प्रकारचे प्रबोधन का आपण आपल्या जीवनात बनाल अशी मी आशा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.